डोकं दुखतंय का? कशाने? हा ते थोडं डोकं जड झालंय. अरे मग जास्त विचार करायचा नाही. कशाला एवढा विचार करतोस? आता खरं सांग, काय झालंय? 2 दिवस घरी सुद्धा आला नाहीस. चेहरा बघ, सुजल्यासारखा वाटतोय. रडलायस का? खरंच फक्त डोकं जड झालंय का मनावर कसलं ओझं आहे? नाही ते कामाचं टेन्शन आहे थोडं, त्यामुळे. आश्रमात कसलं आलंय कामाचं टेन्शन? लहान मुलांच्यात कसं मस्त खेळावं, सगळं टेन्शन बुर्र उडून जात. दुसरंच काहीतरी आहे. माझं वय माहितीये ना किती आहे ते? 16. मग मला सगळं सांगायचं. काय झालंय? नाही सांगायचंय का? ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग. तुझ्या मनावर ना कसलं तरी ओझं आहे, कळतंय मला. वेळीच सांगून टाकावं ते दुसऱ्याला, म्हणजे मनावर जास्त ओझं राहत नाही. तुला सांगू का, खऱ्या ओझ्यापेक्षा ना भावनांचं ओझं जास्त असतं. ते वेळीच उतरवलं नाही ना तर आणखी जड होतं. आणि मग आपली सतसत विवेक बुद्धी ना काम करेनाशी होते. म्हणून मनात जे असेल ना ते बोलून मोकळं व्हायचं, हक्काच्या व्यक्तीकडे सांगून टाकायचं. ये हो, आणि हे जे पदार्थ आहेत ना, हे तसे साधे साधे पदार्थ आहेत. त्याच्यासाठी एवढं सामान लागतंय. जर ह्याच्यापेक्षा मोठे पदार्थ बनवायचे असतील तर आणखीन जास्त सामान लागतं. ए, तुम्हाला आता अक्कल शिकवू नकोस, कळलं ना? स्वयंपाक कसा करायचा ना ते सांग, कळलं? बरं ऐक, हा. अगं तारिणी, मला माहिती आहे. अगं तारिणी, मला कळत नाही का? मला येतं सगळं जेवण. आणि बाय द वे, मला ना तुझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक करता येतो. ओके, आता जास्त अक्कल शिकवू नकोस. ठेवते मी. बाय बाय. हा. हॅलो हॅलो हॅलो. ही तारिणी पण ना बघा तेव्हा अक्कल शिकवत असते. हा, तिला काय वाटतं की मला जमणार नाही, पण मला येतं सगळं, मी करू शकते. ओके. खरंच? ईशा, खूप छान स्वयंपाक करते मी. आणि मी करते. तिला आहे ना, तिला ना अशी शिकवण्याची, आगाऊपणा करण्याची सवयच आहे. तारिणीचं तुला काय सांगू मी. तारिणी म्हणजे ना डोकं कधी कधी इतकं खाते ना. झाला का बहिणींचा ड्रामा संपला? आता आहे ना, हा फोन बाजूला ठेवायचा आणि गपचूप कुकिंग कडे लक्ष द्यायचं. कारण लंच ना आम्हाला आजच हवाय. मिळेल ना? परत जर फोनवर बोलताना दिसलीस तर मी सरळ जाऊन पद्मिनी काकूला तुझी कंप्लेन करेन. अगं ईशा, कशाला उगाच काकूंना मध्ये आणते? हा, मी करते ना सगळं, करेन. कर हा, जेवण बनव. आणि झालं ना की प्लीज सांग, मला खूप भूक लागली. काय मस्त आयडिया केली हो तुम्ही. त्या निशिताला स्वयंपाक बनवायला सांगितला. सॉलिड डोकं चालवलं तुम्ही. आय नो, लास्ट टाइम तिला हेल्प करायला ती तारिणी होती ना. या वेळेस आता काय होणार आहे ते बघण्यासारखं आहे. आय डोंट थिंक शी रिअली नोज कुकिंग. कळेलच कळेलच. अरे तिला काय येतं की नाही ते कळेल ना. का नुसतीच बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात येते. व्हॉट? मम्मा ती कढी भात करणार आहे? आय एम नॉट गोना ईट दॅट. तू तिला माझा डाएट चार्ट दिला नाहीस का? मला नाही आवडत यार कढी भात. काय करू या जेन्झी लोकांचं. तू गप ग, ती म्हण आहे. पण वहिनी, आपला डाव आपल्यावरच उलटला तर? म्हणजे त्या निशिताला सगळं बनवता येत असेल तर? अगं तसं झालं तर मग आपलाच फायदा आहे ना. आपल्याला एक चांगला नोकर मिळेल. रोज तिलाच सांगू स्वयंपाक करायला.
हा पण मला नाही वाटत आपलं नशीब एवढं चांगलं असेल. नाही म्हणजे तिच्याकडे बघून मला असं वाटलं नाही की तिला सगळं जमतंय काही काम करायला वगैरे. बघ ना, आता बेलसर यांच्या घरी गेलो होतो त्यावेळेला ती तारिणीच सगळं काम करत होती. वहिनी आज ना सॉलिड मजा येणार आहे. राईट. ती सगळ्यांसमोर एक्सपोज होईल ना तेव्हा तिचा फेस बघण्यासारखा असेल. हा खांडेकरांची सून झाली तर शिंग फुटली असं वाटत होतं ना तिला. पण मग आता कळेल खांडेकरांची सून होणं इतकी सोपी गोष्ट नाहीये ते. मी जस्ट बघून आले तिथे कुकिंगच्या नावाखाली ना किचन मध्ये काय चाललंय ते. काय करत होती? काही जमतंय का तिला? आय डोंट थिंक सो. मी गेले ना तेव्हा कॉलवर बोलत होती तारिणीशी. काहीतरी रेसिपीजचे इन्स्ट्रक्शन देत होती तारिणी समोरून तिला. आणि मी गेल्यानंतर असं प्रिटेंड केलं ॲज इफ तारिणीनेच हिला कॉल केलाय. वा, खोटारडी. मम्मा पण हिला खरंच काही येत नसेल तर आपल्याला उगाच उपाशी राहावं लागेल. मला तर ऑलरेडी भूक लागली आहे. अगं थोडा धीर धर, लवकरच कळणार आहे. त्या निशिता बेलसरेला वाटत होतं ना निशिता युवराज खांडेकर झाल्यानंतर तिला ऐशो आरामाचं आयुष्य जगता येईल. कळेल कळेल तिला, लवकरच कळेल. येस. तिचा हा गैरसमज कसा दूर करते ना ते बघच.